आम्ही आमच्या सोसायटीमध्ये पेरी ऊर्जाकडून सोलार प्रोजेक्ट बसवलेला आहे. नमस्कार, सचिन वानी फ्रॉम मंत्रा मॅजिक सोसायटी एच विंग सेक्रेटरी. सर्वप्रथम पेरी ऊर्जाचा प्रोजेक्ट हा ए विंगतर्फे राबविला गेला. त्याच्यानंतर बाकीच्या 3 विंग्स त्यांचे रिझल्ट पाहिल्यानंतर बाकीचे अजून बी सी एच आणि या तिन्ही विंगने त्यांना अप्रोच केलं पेरी ऊर्जाबरोबर आणि खरोखरच अतिशय चांगले असे रिझल्ट्स यांचे समोर आलेले. नमस्कार, मैं अनंत परिड़ा मंत्रा मैजिक सोसाइटी का एक कमेटी मेंबर हूँ. मैं पहले सोशल मीडिया में पेरी ऊर्जा का एडवर्टाइजमेंट देखा था, वहाँ से मैंने पेरी ऊर्जा को कांटेक्ट किया और उसके बाद हमने पेरी ऊर्जा की टीम हमारे साथ आए, मीटिंग हुए, फिर कैसे करना है, क्या करना है, कहाँ करना है, प्लेस कैसा होगा, इधर किधर बना सकते हैं. बेसिक कन्सेप्ट हा होता की डे टू डे मेंटेनन्स जो जमा होणार आहे एका सोसायटीचा देखभाल शुल्क, ते शुल्क पाहता आणि सोसायटीचा खर्च पाहता हे कुठेतरी मॅच करणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट होण्यामध्ये जर गोष्ट पाहण्यात आली अशी की आपण एक एनर्जीच्या माध्यमातून कुठेतरी कपात करू शकतो. याच्यामधून 2 फायदे समोर आले. एक तर पर्यावरणाची हानी आपण रोखू शकतो आणि दुसरा आपण आपल्या विजेच्या बिलामध्ये कपात करू शकतो. नमस्कार, माझं नाव कांचन संदीप जाधव. मी ए विंगची सेक्रेटरी आहे. तर पेरी ऊर्जाच्या कंपनीबरोबर आमचं सोलार सिस्टम इन्स्टॉल करण्याचं जे ठरलं, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आमच्याकडे जो प्रस्ताव दिला आमच्याच विंगचे कमिटी मेंबर माननीय श्री अनंतजी परिड़ा यांनी आम्हाला एक आयडिया दिली. आमच्या कमिटी मेंबरने एक मीटिंग केली, सर्व माहिती जाणून घेतली. 15 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आम्ही केलेलं आहे सोलार सिस्टमचं. तर आमचं 20 ते 22,000 रुपये महिन्याला येणारं बिल आज 0 आहे. आणि याच्या आमच्या AGMमध्ये आम्ही एक ठराव पास करून घेतला, सभासदांना सर्व माहिती दिली, सभासदांनी तो मुद्दा पाटला आणि आज आमचं बिल 0 येत असल्यामुळं आणि भरपूर प्रमाणात विजेची निर्मिती होत असल्यामुळं आम्ही सर्वजण खूप खुश आहोत. त्याच्यामुळे आम्ही पेरी ऊर्जाचे आमच्या सर्व कमिटीच्या वतीने धन्यवाद मानतो आणि खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. मी अमोल खराडे ए विंगचा चेअरमन आहे आणि आम्ही प्रथमतः सोलरचा प्लॅन्ट लावण्याचा विचार केला. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ए विंगनी की आपण हा प्लॅन करूयात. पण आपल्याकडे त्यावेळेस फंडची खूप कमतरता होती, आपल्याकडे पैसे खूप कमी होते. पैसे कमी असताना आपल्याकडे पैसे नसताना आपण हा प्लॅन तयार करणं आणि वीज वाचवणं, पण त्या पैशांसाठी आपण बरेच बँकांकडे वगैरे आपण विचारणा केली, पण तो पर्याय काय सुलभ नव्हता आणि त्यामुळं आम्हाला ते थोडंसं वाटत होतं की हे होईल का नाही माहीत नाही. पण त्यानंतरनं कुणाल सर आमच्यासोबत मीटिंग घेतली आणि त्यांनी एक आमच्याकडे पर्याय सुचवला की आमच्याकडे ॲपेक्स मॉडेलनुसार आम्ही तुम्हाला फंडिंग करू शकतो. ते फंडिंग केल्यानंतर आम्ही तुम्हाला महिन्याला तुमच्या वीज निर्माण होण्याच्या युनिटप्रमाणे आम्ही तुमच्याकडून 12.5 रुपयांनी किंवा त्यापेक्षा 12.70 आम्ही तुमच्याकडून बिल घेतो आणि त्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतर ते पूर्णपणे 0 होऊन तो पूर्ण तुमच्या मालकीचं होऊन जाईल. आम्ही ह्यावरती खूप विचार केला, त्याचे तोटे धोके काय समजून घेतले की ह्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो का. आमच्या कमिटीने खूप विचार करून चर्चा करून निर्णय घेतला की ठीक आहे आपण हे करूयात आणि आपल्याला जर फंडिंगचा 1 रुपया द्यायचा नसेल तर आपण हा मार्ग खूप सोपा आणि सुलभ आहे आणि आपल्या ह्यातून खूप मोठं पर्यावरणाची सुद्धा हानी वाचणार आहे. तर त्यामुळे आम्ही मिटिंगमध्ये विचार केला की ठीक आहे आपण वीज वाचवतोय, पैसे वाचवतोय. ए विंगमध्ये आज 36,000 ते 40,000 युनिट तयार झाले 1.5-2 वर्षामध्ये. या 40,000 युनिट तयार करण्यासाठी आपल्याला जर निसर्गाचा विचार केला तर आपल्याला एकतर भरपूर कोळसा वापरावा लागला असता. तो कोळसा 30,000 किलोपर्यंत एवढा कोळसा जावा लागला असता किंवा लाखो लिटर पाणी वायाला गेलं असतं. हे न होता आमच्यासाठी घेतलेल्या एक चांगल्या निर्णयामुळे आज पर्यावरणाचा पण फायदा झाला, आमचाही फायदा झाला. आज आम्हाला महिन्याला 25,000 बिल येतो, म्हणजे 3.5 लाख रुपये आम्हाला वर्षाचे लागत होते. आज ते वर्षाचे 3.5 लाख रुपये लागतात. आमचं 1.5 ते 2 लाखामध्येच काम होते. वर्षे 2 लाख रुपये वाचून सुद्धा आमचा फायदा असा होतोय की आमचं 5 वर्षांचा हा पूर्णपणे प्लॅन हा आमचा असणार आहे आणि आज 1.5 वर्ष झालं आम्हाला बिल 0 येते, पूर्णपणे 0 बिल येते. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं MSCBला बिल भरत नाही. पूर्णपणे आमचं एकदम MSCB बिलापासून सुटका झालेली आहे आणि भविष्यात आमचा विचार असा आहे की कॉमनच्या वापरासाठी आम्हाला एक 50 किलोवॅटपर्यंत एक प्रकल्प राबवायचा आहे. तोही आम्ही लवकरात लवकर सर्व मिळून निर्णय घेऊ. A, B, C, H असे आमचे 4 विंग्स आहेत. या 4 विंग्समध्ये आज 15-15 किलोवॅटचे प्लॅन्ट लागलेत आणि ह्या सर्व प्रक्रियेमागे पेरी ऊर्जा आणि मंत्रा सोसायटीचे सर्व विंग यासाठी कारणीभूत आहेत किंवा यांनी या सर्व प्रयत्नातून हा सगळा प्रकल्प उभा केला आहे. म्हणून मी सर्व दोन्ही मंत्रा सोसायटीचे पण आणि पेरी ऊर्जा पण धन्यवाद देतो.
नमस्कार, मी दीपक पाटील, खजिनदार, मंत्रा मॅजिक सी विंग. आम्ही दैनंदिन जीवनात वीज बिलासाठी जी काही रक्कम खर्च करत होतो ती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होती आणि साधारण महिन्याला आम्ही एका विंगसाठी फक्त 28,000 ते 30,000 रुपये खर्च करत होतो. ते वीज बिल वाचवण्यासाठी आम्ही त्यात पर्याय म्हणून सोलरचा विचार करत होतो. सुदैवाने विंगने 1 वर्षापूर्वी पेरी ऊर्जाशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा प्लांट उभारला. त्यांचा अनुभवाचा विचार करता उरलेल्या ज्या 2-3 विंग होत्या, बी, सी आणि एच, आम्ही तिन्ही विंग मिळून 1 वर्षांनी साधारण एकत्र येऊन विचार केला की आपणही आपल्या विंगसाठी पर्याय उपलब्ध करून घ्यायला हवा. आम्ही पेरी ऊर्जासोबत चर्चा केली. त्याच्यानंतर त्यांनी त्यात आम्हाला 2-3 कॉम्प्लेक्सिटी होती. पहिली गोष्ट होती की आमच्या टेरेसवरती जे काही सोलर होते, वॉटर हीटर, त्यांनी आधीच जागा ऑक्युपाय केली असल्यामुळे आम्हाला जागेचा उपलब्धता कमी होती. परंतु पेरी ऊर्जा आणि त्यांच्या टीमने डिझाईन चांगल्या प्रकारे करून जे ओव्हरहेड टँक्स होत्या त्याच्यावरती आम्हाला जेवढं किलोवॅट हवं त्यापेक्षा अधिक, म्हणजे आम्ही साधारण 10 ते 12 किलोवॅटचा विचार करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला 15 किलोवॅटचं बेस्ट मॉडेल व्यवस्थित ॲडजस्ट करून डिझाईन करून ॲक्टिवेट करून दिलं आणि ते आज ऑपरेशनल कंडिशनमध्ये. कॅपेक्स मॉडेलसाठी आमची तयारी होती, परंतु आम्ही फ्युचरचा विचार करून आमचा जो काही निधी होता तो आमच्याजवळच ठेवला आणि त्यांनी जो काही सजेस्ट केलेला ऑपेक्स मॉडेल होता, म्हणजे फंडिंग त्यांच्याकडून होईल आणि आम्ही फक्त जे काही रिफंडेबल डिपॉझिट वगैरे द्यायचे तेवढं देऊन तो मॉडेल आम्ही ॲक्सेप्ट करू शकत होतो आणि आमचा प्लांट ऑपरेशनल झाला. आज साधारण 2 ते 3 महिन्यापासून आमचा प्लांट ऑपरेशनल आहे आणि जे काय आमचं 28,000 ते 30,000 बिल येत होतं, आजच्या कंडिशनला आम्ही MSEBला साधारण 2,000 ते 3,000 रुपये आजच्या कंडिशनला देतोय, पण यापुढे आम्ही ती रक्कम 0 होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. ये एरिया में कहीं भी किधर था ही नहीं सोलर. हमारे नज़र में तो नहीं है कि इधर कहीं सोलर इंस्टॉलेशन हुआ है. अगर गांव में हो सकता है तो यहाँ क्यों नहीं हो सकता? और ये इधर अगर होगा तो हमारा लाइट बिल 0 हो सकता है. लोगों का हो रहा है, लेकिन इधर कहीं नहीं था करके ये कॉन्फिडेंस नहीं आ रहा था कि ये हो सकता है क्या, यहाँ हो सकता है क्या, कोई देगा क्या, फंसाएगा तो नहीं, ऐसा आइडिया आ रहा था लोगों का, तो क्वेश्चन आ रहे थे. तो पेरी ऊर्जा ने बार बार 1-2-4 मीटिंग लिया. हमने ऐसा भी है कि एक पेरी ऊर्जा नहीं, हमने दूसरे कंपनियों से ही बात किया था. ये 4-5 कंपनियों के बीच में हमें पेरी ऊर्जा अच्छा लगा और हमने पेरी ऊर्जा को सिलेक्ट किया और हमने सोलर इंस्टॉलेशन किया. और एक बिल्डिंग में किया और भी और 3 बिल्डिंग में किया. ऐसे करके हमारा पूरा सोसाइटी में हमने सोलर इंस्टॉलेशन किया है. बेसिकली प्लॅन्टचं इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर सुरुवातीला पेरी ऊर्जाच्या टीमने व्हिजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की 15 किलोवॅटचा हा प्रोजेक्ट जो आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे त्याच्या मानाने जागा कुठेतरी काही प्रमाणात ॲडजस्टमेंट करावी लागेल. टेरेसवरती अगोदरच बिल्डरने इन्स्टॉल केल्याप्रमाणे पाण्याचे वॉटर हीटर्स होते, ते हलविणे शक्य नव्हते. त्याच्यामुळे पेरी ऊर्जाने अतिशय चांगल्या पद्धतीने मॉड्यूल डिझाईन करून पाण्याच्या टाकीच्या वरती सोलर हीटरचे पॅनल बसून उर्वरित काही थोडीशी जागा राहिलेल्या खालच्या टेरेसवरती ॲडजस्टमेंट करून व्यवस्थित असा तो 15 किलोवॅटचा प्रोजेक्टचा इन्स्टॉलेशन केलेलं आहे. जेणेकरून याच्यामध्ये 2-3 फायदे आमचे असे आहेत की बिल्डरने बसवलेले पहिले पाण्याचे वॉटर हीटर्स त्यांचाही पुरेपूर वापर आपण करू शकतो किंवा करून घेतो आहे आम्ही. आणि दुसरं जे पाण्याच्या टाकीच्या वरती जे पॅनल्स इन्स्टॉल झाले त्याचीसुद्धा संरचना इतक्या चांगल्या पद्धतीने केलेली आहे की आम्ही आमच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा व्यवस्थित क्लीन करू शकतो. कुठल्याही प्रकारचं अडचण त्याच्यामध्ये नाही आहे. आम्हाला सुरुवातीला पेरी ऊर्जाकडून जे काही कोटेशन वगैरे आले होते त्या कोटेशनप्रमाणे त्याच्यात त्यांनी मटेरियलचं जे काही स्पेसिफिकेशन मेन्शन केलं त्याप्रमाणे त्यांनी सर्व मटेरियल सप्लाय केला. बेस्ट क्वालिटी मटेरियल दिलं आहे. जे स्पेसिफिकेशन मेन्शन केले त्याप्रमाणेच मटेरियल आलं आहे. मॉड्यूल चांगल्या प्रकारे सिलेक्ट झालं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे काही काम केलं ते काम उत्कृष्टपणे केलं. फक्त आमची त्यात एकच शंका होती, आम्हाला साधारण 3 ते 4 महिन्यात प्रोजेक्ट कंप्लीट करून हवा होता, पण
दुर्दैवाने तो झाला नाही आणि फक्त कामाच्या डिले संदर्भात त्यांनी थोडं इम्प्रूव्हमेंट करावं किंवा जी काही कमिटमेंट दिली त्यात थोडं त्यांनी इम्प्रूव्ह केलं तर अजून चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो. बेसिकली हा प्रोजेक्ट उभा करायचा म्हणजे साधारण मागच्या जानेवारीमध्ये ही चर्चा झाली, या संदर्भात मिटिंग झाल्या, सोसायटीच्या मिटिंग झाल्या, पेरी ऊर्जासोबतही काही मिटिंग झाल्या. त्याच्यानंतर पूर्ण प्रोजेक्टचा कालावधी पाहता ऑगस्ट महिन्यामध्ये साधारण हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा होती, पण काही कारणामुळे तो होऊ शकला नाही. तर पेरी ऊर्जाला माझी एकच सजेशन असेल की थोडंसं टायमिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झालं तर नक्कीच अजून याच्यामध्ये कंपनीची चांगली प्रगती होऊ शकते. लोकांचा विश्वास अगोदरच त्यांनी मिळवलेला आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात अजून वाढण्याची ती शक्यता खूप जास्त आहे. पेरी ऊर्जा कंपनीने आम्हाला इतका पहिला तो विश्वास दिला की हे आपण सगळं करू शकतो आणि हे करतानाच आम्ही स्वतःचा 1 रुपया हे न वापरता आम्हाला आमच्या सोसायटीचा फायदाही करून घेतला आणि सोबतच निसर्गाचाही फायदा केला, जेणेकरून आम्ही हजारो झाडं कत्तलीपासून वाचू शकलो. पेरी ऊर्जाने आज आपल्या हा जो प्रोजेक्ट आहे तर प्रत्येक विंगवरती 15 किलोवॅट म्हणजे टोटल 60 किलोवॅटचा प्रोजेक्ट सोलार इन्स्टॉलेशन केलं. ज्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला तर आम्हाला त्याच्यामध्ये काही माहीत नव्हती नाही का, म्हणजे या लेवलवरती आपण एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करू शकू किंवा नाही, परंतु टीमने आम्हाला एक पूर्ण गॅरंटी दिल्यामुळे आम्ही डेअरिंग केलं आणि खरोखर आज खूप छान प्रकारे हा प्रोजेक्ट इथं उभा आहे. तर आम्ही इतरही सोसायट्यांना सांगू इच्छितो की तुम्ही बिनधास्त पेरी ऊर्जावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या एरियामध्ये असा छानसा प्रोजेक्ट उभा करून आपली वीज निर्मिती स्वतः करू शकता, हे मी सांगू इच्छिते.